हॅलो, हाय, नमस्ते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता पहाटेचे 4 वाजतायत आणि एवढ्या लवकर उठण्याचं कारण आज आहे नरक चतुर्दशी. पहाटेचंच अभ्यंग स्नान करायचं असतं, त्यामुळे मी एवढ्या लवकर उठलेले आहे. एरवी तर 4:30 पावणे 5 वाजेपर्यंत उठते, पण आज जराशी लवकर उठले. आणि ऐश्वरसुद्धा रात्री झोपताना म्हटला होता, की "मम्मा, तू उठल्या उठल्या मला पण उठव." पण एवढ्या लवकर काय त्याला मी उठवणार नाही. बघूया थोड्या वेळानंतर, अर्ध्या तासानंतर उठवेन. तर आता माझं मी आवरून घ्यायला लागले. कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवते आणि बरीच अशी बाकीची कामंसुद्धा आहेत. आजचा व्लॉग खरंच खूप छान आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि तुम्हाला वाटत असेल की ऐश्वर झोपलाय, तर शूटिंग वगैरे कोण घेतंय काय, तर ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. आणि ऐश्वरची किती गाढ झोप लागले, हे इथं खाली झोपलेत. आणि माझं चाललेलं आहे ट्रायपॉड लावून मी शूटिंग घेते. तर इथं बघा ट्रायपॉड असा मी सेट केला आहे. तर आता हॉलमध्ये निघाले आणि म्हटलं अगोदर फ्रेश व्हावं. गावाकडे जराशी थंडी पडली थोडीशी. रात्री पण झोपायला बराच वेळ झाला, कारण फराळ बनवायचं चाललेलं माझं. आणि या अगोदरसुद्धा मी एक फराळाची रेसिपी अपलोड केली आपल्या चॅनेलवरती. पाहिली नसेल तर नक्की पहा. झोप काय डोळ्यातली जाई नाही, त्यामुळे म्हटलं अगोदर थंड पाण्याने चेहरा धुवावा, म्हणजे फ्रेश पण वाटेल आणि आळस पण जाईल. शेरू बघा कशी करायला लागले. झाडून घेते तर हिचं चाललंय खेळायचं. झाडूला पकडायला लागले. शेरूचं ना रोजचं हे असं आहे. तिचं कसं आहे, उठल्या उठल्या मला घ्या, माझा लाड करा, माझ्यासोबत थोडंसं खेळा. आणि आज मी तसं काही केलं नाही, का तर त्यामध्ये 5-10 मिनटं तरी जातात. आणि मला आज बरीचशी पटपट कामं आवरायची आहेत, त्यामुळे तिचं बघा चाललं आहे कसं, अगोदर माझ्याबरोबर खेळ आणि नंतर मग तुझं तुझं काम कर. प्राण्यांनासुद्धा किती बुद्धी असते बघा, हुशार असतात प्राणीसुद्धा, आणि आपणाला कधी कधी ते जाणवत नाही. आपण त्यांची एवढी माया करतो, ते सुद्धा आपल्याला जीव लावतात. प्राणी बघा आपले उपकार कधीच विसरत नाहीत. ऐश्वर, ऐश्वर, ए बाळा, ऐश्वर, ए बाळा, दादा उठा, गुड मॉर्निंग, उठा, उठा. श्रीराम जय राम जय जय राम. अरे लवकर उठणार होता ना आज. काय तू काय म्हटला होता, मम्मा गजर लावून मला उठव. इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. तरी मी लवकर नाही उठवलं. तू म्हटला होता 4 वाजता उठव, आता 5 वाजले, झाले 2 मिनटं. उठ बाळा, 2 मिनिट झालेत, उठा. डॅडीला पण उठवायचं आता. उठा. श्रीराम जय राम जय जय राम. या दोघांना पण उठवलं आणि ते फ्रेश होत आहेत. तोपर्यंत शेरूला लागली होती भूक, तिला पण खायला ठेवलं. आणि अण्णा पण लगेचच उठले. अण्णाला तर काय रोज पहाटे उठण्याची सवय आहे पहिल्यापासून. त्यांचा रूम तेवढा झाडून घ्यायचा राहिला आहे, तो पण घेते. आणि बाहेरचं पण राहिलेलं आहे. बाहेर खूप अंधार आहे अजून, तर बाहेरचं वातावरण बघा कसं आहे.
तर चला आता पटपट इथलं पण आवरून घेते. नाही नाही घेतला असू दे. तर इथे पहा मी व्हिडिओमध्ये आवाज म्यूट केलेला आहे, कारण की सकाळी सकाळी देवाचं भजन वगैरे लावलेलं असतं आणि नंतर मग कॉपीराईट क्लेम वगैरे असा इश्यू होतो. त्यामुळे मी इथे पूर्णपणे आवाज म्यूट केला आहे आणि एक जुनी परंपरा जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करते. कदाचित ही बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे, त्यामुळे ही तुमच्याबरोबर शेअर करावीशी मला वाटते. तर इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि खरं सांगू का, या जुन्या रूढी परंपरा आपण विसरत चाललो आहे. माझ्या माहेरी असं हे केलं जातं, तर इकडे सासरी आल्यापासून काय मी कधी कुठेच पाहिलं नाही की असं म्हणजे करतात वगैरे. तर पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आणि त्यानंतर पहा इथे मी छोटे छोटे असे मुटके आणि दिवे बनवणार आहे आणि हे कशासाठी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर यांना उठणं लावून आंघोळ घातली आणि हे आंघोळ करतायत तोपर्यंत मी पटकन यांच्यापुरतेच मुटके आणि दिवे बनवते. खरं तर या जुन्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला पण त्या माहिती होतात. आणि अजून एक की दिवाळीत गवळणी वगैरे बनवल्या जातात. बघूया वेळ भेटला तर तो सुद्धा ब्लॉग मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. खूप घाईगडबडीत मी दिवे बनवायला लागले, कारण यांची आंघोळ होतच आली आहे आणि काय करायचं असतं की बाथरूममध्येच या दिव्यांनी ओवाळायचं असतं. हां ओवळते. अण्णांची बघा कशी गडबड चालली. मग अशी खरं त्यांना ओवळायचं होतं, पण म्हटलं की नको, मी बाहेर आल्यानंतरच मला ओवळ. आरतीचं ताट तयार करायला लागले हो. हां आले आले, एक मिनटं एक मिनटं. बरं बरं ठीक आहे. एकच मिनिट बाळा झाले. पंधरावं वर्ष सुरू होतंय. खरंच आज लहानपणीचे दिवस आठवायला लागले. आई पण आम्हाला असंच पहाटेचं उठवायची आणि खरं सांगू का, पहाटे उठून अभ्यंगस्नान वगैरे करणं खरंच दिवाळीचा तो फील असतो ना, पहाटे उठल्यानंतरच आपणाला ते लक्षात येतं. तर आता औक्षण करण्यासाठी ताटसुद्धा तयार केलेलं आहे. 4:45च्या दरम्यान आहे का नाही हो. ऐश्वरचा आहे उद्या बड्डे आणि तो विचारत होता की मम्मा मी किती वाजता जन्मलोय, व त्याचंच टायमिंग त्याला सांगत होते. माझ्या अंगठ्याला जरासं लागले हो, कापले काहीतरी, मलाच आठवत नाही काय कापले ते, त्यामुळे व्यवस्थित नाव वाढता येईल. ठेवूया अशी. काय कुठं काय मला हे असं ओळखता नाही ना, रानांची लय आठवण येते. काय पडते आता मी तुमच्या, तो वाचता येत नाही. चला चला चल.
आज कुठं असते? आज असते की किती दिवाळी. हा बरोबर तुझं. उठला अण्णा फराळ करतायत तोपर्यंत ऐश्वर्याला उठणं लावून आंघोळ घातले आणि आता त्याचं सुद्धा ऑप्शन करून घेते. दिवाळीचं नवलं फटाके. आपल्या इकडे नाहीत करत तसं. आयुष्यमान भव सुखी राहा. चला तुझं झाल्यानंतर मला पण टीका लाव. कोण आले रे? अरे टाक रे त्याला. आजू काय शोधतेत बघायचं. टोपी बघ त्यांची खाली पडले. हवेत फोडून दाखव हा फोड फोड फटाके. हातात फोडू नको ऐश्वर. मला माझ्या भावाने शिकवलं. घाबरलं बरं का फटाक्याच्या आवाजाला. कुकू रे कुकू घाबरलं फटाक्याच्या आवाजाला. हातात फोडू नको म्हटलं दादा तरी पण. नाही गवतात पडल्यामुळे गेली. मला पण छान वाटतं टीका लावलं. चला ऐश्वर फटाके फोडायला लागलाय. मला पण अजून बरेचसे काम आहेत. फराळाचं अजून बरंचसं बनवायचं राहिले. एवढी सकाळची धांदल उठते काही गडबड नसते तरी पहाटेचं उठले मी. आणि आज काय वॉकिंगला वगैरे नाही गेले. एखाद्या दिवशी म्हटलं सुट्टी द्यावी कारण घरातली कामं राहतात. मग तर आवरून झालेलं आहे सगळं बऱ्यापैकी. रात्री झोपायला वेळ झाला. रविवार आहे बाजारला जायचं आहे. बरीचशी कामं करायची आहेत. ऐश्वरचं चाललंय फटाके फोडायचं. ला चला ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते. लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छान वेगळ्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.